हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. लास्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासला आहे की सिंधू सभ्यतेमध्ये कृषी व्यवस्था जी होती ती उन्नत व्यवस्थेमध्ये होती. कृषीमध्ये प्रमुख खाद्यांना सिंधू सभ्यतेमध्ये होते गहू, जव, मटर, चना, सरसो आणि बाजऱ्याचे पण साक्ष खूप कमी प्रमाणात आहे, पण ते आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये मिळते. अशा प्रकारे आपण लास्ट लेक्चरमध्ये सिंधू सभ्यतेतील कृषी व्यवस्था यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण बघणार आहे पशुपालन, उद्योगधंदे, सामाजिक जीवन, धर्म आणि सिंधू सभ्यतेचा पतन कशा प्रकारे घडून आला. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट या चॅनलवर न्यू असणार त्यांना ही महत्त्वपूर्ण सूचना आहे की ग्लोबल ऑनलाईन मराठीवर हिस्ट्री या सब्जेक्टचं फुल सिलेबस कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQ सोबतच PYQ PDF फॉर्ममध्ये अवेलेबल असेल. हा कोर्स परचेस करण्याची फीस आहे 4999. हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन हा ॲप डाउनलोड करून ॲपवरून रजिस्ट्रेशन करू शकता. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला टॉपिक आहे सामाजिक जीवन. सामाजिक जीवन सुरू करण्यापूर्वी लास्ट लेक्चरमध्ये आपण जे अभ्यासलं आहे ते एकदा परत रिव्हिजन करून घेऊया. सिंधू सभ्यतेमध्ये आपल्याला कृषीचे प्रमाण मिळते, ज्यामध्ये कालीबंगा येथे जे खेत आहे ते जुतलेले खेत आपल्याला दिसून येते. तसेच उत्तर हडप्पा काळामध्ये आपल्याला तांदळाचे प्रमाण दिसून येते. तांदळाचे प्रमाण आपल्याला लोथल येथे आपल्याला तांदळाची साक्ष मिळते. आणि जे रंगपूर आहे, रंगपूर येथे आपल्याला तांदळाची भुसी आपल्याला रंगपूर येथे मिळते. सोबतच सिंधू सभ्यतेमध्ये आपल्याला सिंचाई पण दिसून येते. आणि हे सिंचाईचे जे प्रमाण आहे, हे सिंचाईचे प्रमाण आपल्याला शोरतुगोई येथे दिसून येते. नहर जे आहे त्याचे आपल्याला प्रमाण साक्ष आपल्याला शोरतुगोई येथे मिळते. आणि हे जे शोरतुगोई आहे ते अफगाणिस्तानचा भाग होता. ठीक आहे. आणि धोलावीरा येथे आपल्याला कृत्रिम जलाशयाचे प्रमाणही मिळालेले आहे धोलावीरा येथे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. धोलावीरा येथे आपल्याला जलाशय मिळालेला आहे. ठीक आहे. आणि घरेलू तथा विदेशी व्यापाराचेही प्रमाण आपल्याला दिसून येते. पशुपालनामध्ये आपण पाहिलं होतं की पशुपालनामध्ये आपल्याला बैल, म्हैस, बकरी, खरगोश इत्यादी जे पशु आहे त्यांचा उपयोग होत होता. विदेशी व्यापारासाठी नाव म्हणजे जहाजाचा उपयोग केला जात होता. सोबतच मेहुला म्हणजे नाविको का देश असं सिंधू सभ्यतेला संबोधलेले आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत असणार. आपण आता पाहूया सामाजिक जीवन. सिंधू सभ्यतेतील जे सामाजिक जीवन आहे त्यामध्ये आपण पाहणार की सिंधू सभ्यता जी आहे ते मातृसत्तात्मक आहे की पितृसत्तात्मक आहे. म्हणजे वर्चस्व कोणाचा होता, मातेचा होता की पित्याचा होता. तर सिंधू सभ्यता ही जी आहे ते मातृसत्तात्मक आहे. मातृसत्तात्मक असल्याचे आपल्याला दिसून येते. सिंधू सभ्यतेतील समाज जो आहे ते 4 वर्गामध्ये विभाजित झालेला आपल्याला दिसून येते. पहिला जो आहे तो विद्वान, सेकंड आहे योद्धा, थर्ड आहे व्यापारी किंवा शिल्पकार आणि चौथा आहे श्रमिक. आपल्याला जसं आपण चातुर्वर्ण व्यवस्था पाहते की सुरुवातीला ब्राह्मण आहे, नंतर क्षत्रिय आहे, नंतर वैश्य आहे आणि लास्टमध्ये शूद्र आहे. ठीक आहे. लास्टमध्ये आहे शूद्र. ठीक आहे. त्याचप्रमाणे सिंधू सभ्यतेतील जो समाज आहे तो विद्वान, योद्धा, व्यापारी आणि श्रमिक अशा 4 वर्गात विभाजित झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार की सिंधू सभ्यतेतील जे समाज आहे तो शाकाहारी होता की मांसाहारी होता. तर सिंधू सभ्यतेतील समाज जो आहे तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारच्या वस्तूंचं सेवन करत होता. त्यांच्या खाद्यान्नामध्ये प्रमुख होते गहू, जव, बाजरी, डाळ, दूध आणि फळ इत्यादी त्यांच्या खाद्यान्नामध्ये प्रमुख होते. सोबतच ते मांसाहारीमध्ये मछली, भेड, बकरी, मुर्गा इत्यादींचं सेवन करत होते. स्त्री आणि पुरुष दोघेही आभूषणाचे शौकीन होते. धनी व्यक्ती जे आहे ते सोना, चांदी, हातीदार, बहुमूल्य दगडांपासून बनलेल्या आभूषणाचा उपयोग करीत होते. तर जे गरीब व्यक्ती जे आहे ते
शंख, शिंपले यापासून बनलेल्या आभूषणाचा उपयोग आभूषणाच्या स्वरूपात करत होते. ठीक आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही शौकीन होते, ज्यामध्ये स्त्रिया कंठहार, कर्णफूल, हसुली, भुजबंद, कडा, अंगठी, बांगड्या अशा प्रकारचे आभूषण जे आहे ते घालत होती. आणि जे आपल्या बाल आहे, केस बनवण्याची जी पद्धत होती ती स्त्री पुरुष दोघेही विविध प्रकारची हेअरस्टाईल नाही का करत होते. ठीक आहे. सोबतच सिंधू सभ्यतेतील जे लोक होते ते युद्धप्रिय नसून, म्हणजे त्यांना युद्धामध्ये कोणतेही इंटरेस्ट न होता, तर ते शांतिप्रिय होते. आपल्याला युद्धाची कोणतीही सामग्री दिसून येत नाही. वाटल्यास आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये शिकार करण्याचे खूप सारे अवजारे दिसून येतात. वस्त्रांचा विचार केला तर उनी आणि सुती दोन्ही प्रकारचा वस्त्र सिंधू सभ्यतेमध्ये वापरले जात होते. मनोरंजनामध्ये पासे, नृत्य, शिकार इत्यादी प्रमुख त्यांचे जे शौक होते मनोरंजनासाठी, कारण त्यावेळी TV वगैरे तर अवेलेबल नसेलच, त्यामुळे ते आपला मनोरंजन कसे करत होते तर शिकार खेळवून किंवा एखादी गेम वगैरे नाही का, तशा प्रकारचे नृत्य, सिंगिंग अशा टाईपचे ते मनोरंजनचे साधन त्यांचे होते. आणि धार्मिक महोत्सव, समारंभ वगैरे त्यांच्या वेळेस होत होते. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहे की सिंधू सभ्यतेतील व्यापार कसा होता. सिंधू सभ्यतेतील व्यापार जे आहे तो खूप मोठ्यापर्यंत पसरलेला आहे, कारण लोथल येथे आपल्याला गोदीवाडा मिळालेला आहे. यावरून आपण म्हणू शकतो की आंतरिक आणि बाह्य व्यापार दोन्ही प्रकारचे व्यापार सिंधू सभ्यतेमध्ये चालत होता. हडप्पा येथे कांस्यापासून बनलेले खूप सारे जे मापतोल आहे, जसं आज पण आपण 1 किलो 2 किलो असे जे आहे ना, त्याच प्रकारचे सिंधू सभ्यतेमध्येही त्या काळी मापतोलचा प्रचलन होता. आणि जे व्यापार होता तो एखाद्या मुद्रेद्वारे न होता वस्तू विनिमय पद्धतीने होत होता. तर वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय, तर समजा मी तुम्हाला गहू देत आहे तर तुम्ही त्याच्या बदल्यात मला तांदूळ देणार, अशा प्रकारचं वस्तू विनिमय त्या काळात होत होता. मोहेंजोदाडो येथे मोहर मिळालेले आहे, ज्यावर आपल्याला जहाजाचा अंकन केलेला दिसून येतो. आपण म्हटलं की सिंधू सभ्यता जी आहे ते कांस्ययुगीन सभ्यता आहे. तर कांस्य हे जे आहे तो धातू आहे, जो तांबा आणि टीन, तांबा प्लस टीन ह्या दोघांना मिळून कांस्य बनत होतं. ठीक आहे. आणि त्यापासून सोना, चांदी इत्यादीशी म्हणजे जे सिंधू सभ्यतेतील लोक होते ते परिचित होते. आणि आपल्याला दिसून येते की मणके बनवण्याचा कारखानाही आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येते. सोबतच वीट कशी बनवायची, विटांची भट्टी, हे सगळं त्यांना माहिती होतं. अशा प्रकारे सिंधू सभ्यतेतील व्यापार आहे. आणि सिंधू सभ्यतेतील धर्माचा विचार केला तर आपण म्हटलं की सिंधू सभ्यता जे आहे ते मातृसत्तात्मक आहे. आणि सिंधू सभ्यतेच्या उत्खननावरून आपल्याला मंदिराचे अवशेष कोठेही मिळालेले नाही, म्हणजे मंदिर त्या काळात अस्तित्वात नव्हते. ठीक आहे. मंदिराचे आपल्याला अवशेष सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येत नाही. परंतु जे सिंधू सभ्यतेतील धर्म आहे याच्याविषयी माहिती आपल्याला पुरातात्विक स्रोतांद्वारे मिळत असते. आणि पुरातात्विक स्रोतांमध्ये आपण प्रस्तर मूर्ती पाहिली, धातू मूर्ती पाहिली आणि मृण मूर्ती, आपण कालच हे तीनही टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. त्याद्वारे तेथे जे योगीची मूर्ती मिळालेली आहे, कांस्याची मूर्ती हडप्पा येथे मिळाली आहे, त्यातून आपण धर्माविषयी सिंधू सभ्यतेतील कल्पना करू शकतो. सोबतच मोहेंजोदडो येथे आपल्याला प्रस्तर मूर्ती, योगीची जे प्रस्तर मूर्ती आहे ती मिळालेली आहे, मोहर मिळालेली आहे आणि मोहरवर पद्मासन योग केल्याचे आपल्याला चिन्ह पण दिसून येते. आणि हे योग मुद्रा आहे असं काही विद्वानांचं मत आहे. अशा प्रकारे सिंधू सभ्यतेतील धर्म आहे. धर्मामध्ये मंदिराचे साक्ष मिळत नाही. जे काही साक्ष आहे ते आपल्याला मूर्ती, जसं मोहेंजोदाडो येथे एका योगीची मूर्ती मिळालेली आहे त्यावरून अनुमान लावता येते. किंवा जे मोहर आहे त्या मोहरावर आपल्याला पद्मासन बसलेला एक योगीची आपल्याला मोहर सुद्धा सापडलेली आहे. त्यावरून आपण सिंधू सभ्यतेतील जे धर्म आहे त्याविषयी आपण कल्पना करू शकतो. तेथील जे लोक आहे ते बहुदेवतावादमध्ये विश्वास करत होते. सोबतच आपल्याला मातृदेवी जी आहे म्हणजे महिला मूर्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येते. आणि हवन कुंडाची आपल्याला साक्ष मिळते, यज्ञ अनुष्ठानाची आपल्याला साक्ष आणि बली देण्याचीही आपल्याला साक्ष सिंधू सभ्यतेत दिसून येते. सिंधू सभ्यतेतील ताबीज मिळालेली आहे, यावरून त्या काळात जादूटोणा होत होता. ठीक आहे.
जादूटोणाचीही आपल्याला साक्ष सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येते. मूर्तिपूजेमध्ये आपल्याला नारीची मूर्ती दिसून येते. पशुपती देवची उपासना करीत असलेली मूर्ती दिसून येते. लिंगपूजा, योनीपूजा, पशुपूजा, सर्पपूजा, वृक्षपूजा आणि जलपूजा आणि अग्नीचाही म्हणजे हे सगळं जे आहे नैसर्गिक पूजा करताना आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येतात. ठीक आहे. आणि सिंधू सभ्यतेमध्ये अंतिम संस्काराच्या 3 विधी होत्या. अंतिम संस्कार म्हणजे आपल्याला माहीतच आहे. तर सिंधू सभ्यतेमध्ये 3 प्रकारचे अंतिम संस्कार आपल्याला दिसून येते. ठीक आहे. पहिला आहे दाह संस्कार, दुसरा आहे पूर्ण समाधीकरण, तिसरा आहे आंशिक समाधीकरण. हे 3 प्रकारचे आपल्याला अंतिम संस्काराची विधी आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येते. आता दाह संस्कार म्हणजे काय? तर दाह संस्कार म्हणजे काय? जे शव आहे त्याला जाळले जाते आणि जाळल्यानंतर त्याचे भस्मावशेष आहे, जे राख आहे ते एका पात्रामध्ये ठेवले जाते आणि त्यानंतर त्यालाही दफन केले जाते. म्हणजे ही आपल्याला हिंदू प्रथा, हिंदू विधीनुसार ही पद्धत आपल्याला दिसून येते. दाह संस्कार म्हणजे काय? तर जलाना. ठीक आहे. जाळणे म्हणजे दाह संस्कार. ठीक आहे. सेकंड आपला आहे पूर्ण समाधीकरण. ठीक आहे. पूर्ण समाधीकरण म्हणजे काय? तर जे संपूर्ण शव आहे त्याला भूमीमध्ये दफन केले जाते. म्हणजे मुस्लिम पद्धत. ठीक आहे. मुस्लिम पद्धतीनुसार होत असते. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणते? पूर्ण समाधीकरण. दाह संस्कार म्हणजे काय? जाळणे. ठीक आहे. शवाला जाळणे म्हणजे दाह संस्कार. आणि पूर्ण समाधीकरण म्हणजे काय? तर पूर्ण समाधीकरण म्हणजे जे शव आहे त्याला गाडणे. ठीक आहे. आणि आता लास्ट आहे आपला आंशिक समाधीकरण. आंशिक समाधीकरण म्हणजे काय? जे शव आहे त्याला पशुपक्षीला खायला दिले जात होते आणि त्यानंतर त्याला भूमीमध्ये दफन केले जात होते. म्हणजे हे पारसी विधी जे आहे त्याच्याशी संबंधित आहे हे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अंतिम संस्काराच्या 3 विधी पाहिलं, ज्यामध्ये दाह संस्कार पाहिलं म्हणजे जाळणे, पूर्ण समाधीकरण पाहिलं, ज्यामध्ये पूर्ण समाधीकरण म्हणजे काय? तर पूर्ण समाधीकरण म्हणजे गाडणे. ठीक आहे. आंशिक समाधीकरण म्हणजे काय? तर जे शव आहे ते पशुपक्षीला खायला द्यायचे आणि त्यानंतर त्याला दफन केले जात होते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अंतिम संस्कार, धर्म आणि समाज कशा होता? तर समाज 4 वर्गात विभाजित केलेला होता. सिंधू सभ्यतेतील जो धर्म आहे तो मातृसत्तात्मक आहे. सोबतच आपल्याला जादू टोण्याचे प्रमाण आपल्याला धर्मामध्ये दिसून येते. यानंतर आपण एक छोटासा टॉपिक पाहून घेऊ. तो आहे धातू. ठीक आहे. धातू उद्योग. धातू उद्योग. ठीक आहे. धातू उद्योग म्हणजे कशा प्रकारचं होतं हेही थोडं आपण डिस्कस करून घेऊया. उद्योग जे आहे त्याचे प्रमुख केंद्र होते मोहनजोदडो, हडप्पा आणि लोथल. ठीक आहे. ईट उद्योग जे आहे, ईट उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे, ईट उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे हडप्पा आणि मोहेंजोदडो. आणि प्रस्तर उद्योग जे आहे त्याचे प्रमुख केंद्र आहे आमरी, राखीगढी आणि सुतकागेंडोर. अशा प्रकारे सिंधू सभ्यतेमध्ये आपल्याला धातू उद्योग म्हणजे उद्योग धंद्यांचाही विकास झालेला दिसून येते. सोबतच वस्त्रांची बुनाई, कताई, सिलाई आणि सुईचे पण प्रमाण आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये दिसून येते. अशा प्रकारे आपण सिंधू सभ्यतेतील उद्योग धंदे यांचा पण अभ्यास केलेला आहे. आता आपण सिंधू सभ्यतेतील लिपींचा अभ्यास करूया. सिंधू सभ्यता जी आहे त्याचा लिपीचा पहिला नमुना आपल्याला 1853 मध्ये दिसून येते आणि सन 1923 पूर्ण लिपी सिंधू सभ्यतेतील प्रकाशात आली. आणि या लिपींवर जे वेगवेगळे विद्वान आहेत त्यांनी मत मांडले आहे. त्यापैकी अलेक्झांडर कनिंघम हे पहिले व्यक्ती आहे ज्यांनी सिंधू सभ्यतेतील लिपीवर आपलं मत मांडलं आणि त्यांनी 1873 आपले विचार मांडले की सिंधू सभ्यतेतील जी लिपी आहे ते ब्राह्मी लिपीशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंधू सभ्यतेतील जे लिपी आहे त्याला वाचण्याचा सगळ्यात पहिला प्रयास 1925 एल बाटेल म्हणून जे आहे त्यांनी केलेला आहे. एल बाटेल. ठीक आहे. एल बाटेल जे आहे त्यांनी 1925 सिंधू सभ्यतेतील लिपी वाचण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. ठीक आहे. सिंधू सभ्यतेतील जे लिपी आहे
त्यावर सर्वाधिक साक्ष आपल्याला सिंधू सभ्यतेतील लिपी जी आहे ती चित्रात्मक असल्याचे साक्ष आपल्याला सगळ्यात जास्त दिसून येते आणि सोबतच सिंधू लिपी ही चित्रात्मक आहे असं त्यानंतर मानले गेले, कारण सगळ्यात जास्त जे प्रमाण आहे ते चित्रात्मकच आपल्याला दिसून येते. त्यामुळे सिंधू सभ्यतेतील लिपी चित्रात्मक आहे. यानंतर आपण पाहणार आहे की सिंधू सभ्यतेचा पतन कसा झाला. इतक्या विकसित अवस्थेत असलेली सभ्यता अचानक ऱ्हास कसा झाला, हा जो प्रश्न आहे तो खरंच विवादास्पद आहे. आणि सिंधू सभ्यतेचा जो ऱ्हास आहे किंवा पतन आहे कशा प्रकारे झाला, या संबंधित विद्वान 2 प्रकारचे मतं मांडतात. ज्यामधील पहिला मत आहे आकस्मिक ऱ्हास आणि दुसरा मत आहे क्रमिक ऱ्हास. म्हणजे आकस्मिक म्हणजे अचानक प्रकारे सिंधू सभ्यतेचा ऱ्हास घडून आला, तर दुसरा मत म्हणते की सिंधू सभ्यता अचानक ऱ्हास न होता म्हणजे क्रमाक्रमाने म्हणजे हळूहळू त्याचं पतन झालेलं आहे. ठीक आहे. आकस्मिक ऱ्हास जे आहे ते सिंधू सभ्यतेचा जे ऱ्हास आहे त्याच्यासाठी बाह्य आक्रमण म्हणजे आर्यांचं जे आक्रमण आहे तो जबाबदार आहे असं म्हटलं आहे. तर बाह्य आक्रमण म्हणजे आर्यांचं आक्रमण होऊन सिंधू सभ्यतेचा ऱ्हास झाला असं गार्डन चाइल्ड म्हणतात. सोबतच कॅनेडी, स्टुअर्ट पिगट यांचे जे मत आहे ते म्हणतात की बाह्य आक्रमणामुळे किंवा आर्यांच्या आक्रमणामुळे सिंधू सभ्यतेचा ऱ्हास झाला. सेकंड जे मत आहे तो आहे महामारी, म्हणजे मोठ्या प्रमाणात महामारी आली सिंधू सभ्यतेमध्ये आणि त्याचा ऱ्हास घडून आला. आणि ह्या मताचे पुरस्कर्ते आहे ते कॅनेडी आहे. नंतर जे आहे ऑरेंज स्टील आणि अमलानंद घोष, रफिक मुघल इत्यादी जे इतिहासकार आहे त्यांनी म्हटलं आहे की सिंधू सभ्यतेचा जो ऱ्हास आहे तो जलवायू परिवर्तन यामुळे झालेला आहे. तर जॉन मार्शल आणि अर्नेस्ट मस्के जे आहे त्यांनी म्हटलं आहे की मोठ्या प्रमाणात बाढ आली आणि त्यामुळे सिंधू सभ्यतेचा जो ऱ्हास आहे तो घडून आला. अशा प्रकारे आकस्मिक ऱ्हासामध्ये विविध विद्वानांनी आपले मत मांडले आहे. तर क्रमिक जे ऱ्हास घडून आला त्याच्याबद्दल वॉटर सर्व्हिस जी आहे इतिहासकार त्यांनी म्हटलं आहे, वॉल्टर फेअर सर्व्हिस जे आहे त्यांनी म्हटलं आहे की परिस्थिती संतुलन बिघडल्याने सिंधू सभ्यतेचा ऱ्हास घडून आलेला आहे. जॉन मार्शल म्हणतात की प्रशासकीय शिथिलता म्हणजे प्रशासनावर व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे सिंधू सभ्यतेचा ऱ्हास झालेला आहे. तर WF अब्राइज हे जे इतिहासकार आहे ते म्हणतात की व्यापारिक गतिरोध म्हणजे व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा आले आणि त्या अडथळेमुळेच म्हणजे व्यापारिक गतिविधी जे आहे ते खूप कमी व्हायला लागला, त्यामुळे सिंधू सभ्यतेचा पतन घडून आला. अशा प्रकारे सिंधू सभ्यतेबद्दल विविध मत मांडलेले आहे की ऱ्हास कसा प्रकारे घडून आला. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे की सिंधू सभ्यता जी आहे त्याचा धर्म कसा होता. तर धर्म मातृसत्तात्मक होता आणि मातृदेवीचे खूप सारे आपल्याला प्रमाण दिसून येते. यासोबतच वृक्षपूजा, योगी लिंगपूजा याचेही प्रमाण आपल्याला दिसून येते. जादूटोणा, भूत प्रेत याचे प्रमाण आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये दिसतात. समाज जे आहे तो 4 वर्गामध्ये विभाजित होता, विद्वान, योद्धा, शिल्पकार, श्रमिक अशा प्रकारे. आणि आपण सिंधू सभ्यतेमध्ये पतन कशा प्रकारे घडून आला याचे सुद्धा विविध विद्वानांचे मत पाहिलेले आहे, ज्यामध्ये बाढ, जलवायू परिवर्तन अशासारखे मत म्हणजे यामुळे सिंधू सभ्यतेचा अचानक ऱ्हास झाला. आणि अदर्स जे विद्वान आहे त्यांनी म्हटलेलं आहे की सिंधू सभ्यतेचा ऱ्हास आकस्मिक न होता क्रमाक्रमाने झालेला आहे. अशा प्रकारे आज आपण सिंधू सभ्यता येथे संपवलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिंधू सभ्यतेवर MCQ पाहूया आणि त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करूया. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच आमची इव्हॅल्युएशन टेस्ट जी आहे ते ग्लोबल ऑनलाईन ॲपवर दिलेली आहे, ते जाऊन सोडवा, ज्यामुळे तुम्हाला आणखीन क्वेश्चन कशा प्रकारचे येतात हे समजण्यामध्ये मदत होईल. आणि लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.